गुड मॉर्निंग गाईज, श्वेताच व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात सगळे? मजेत? वीकेंड आला म्हटलं की प्रत्येकाला कुठे ना कुठे जायचं असतं. तसेच आम्ही देखील पालघर जिल्ह्यातील केळवा बीच या ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला आहे. पालघर जिल्ह्याचं अंतर मुंबईपासून सुमारे 80 ते 90 किलोमीटर आहे. त्यामुळे आम्ही बाईकवर न जाता लोकलने जाण्याचं ठरवलं. दादरवरून पालघर जिल्ह्याला पोहोचण्यासाठी कमीत कमी 3 तासाचा वेळ हा लागतो. केळवे बीच हा पालघर जिल्ह्यातील एकदम शांत आणि सुंदर असा समुद्र किनारा आहे. त्यामुळे येथे पर्यटक आवर्जून वीकेंडला खूप सारी गर्दी करतात. केळवे रोड या स्टेशनवरती उतरल्यानंतर तिथून डाव्या साईडला आपल्याला शेअरिंग टॅक्सी उभारलेल्या दिसतील. स्टेशनपासून केळवा बीच सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे. प्रत्येकी 30-30 रुपये असे शेअरिंग चार्जेस या टॅक्सी घेतात. त्यांनी आम्हाला केळवा बीचच्या जवळ आणून सोडलेलं आहे. केळवा बीचला लागूनच असलेले शिलाई देवी मंदिर हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थान आहे. या ठिकाणी पर्यटक खूप गर्दी करतात आणि हे खूप जणांचं श्रद्धास्थान आहे. येथे फोटोग्राफी अलाउड नव्हती तरी देखील मी येथे व्हिडिओ काढला, त्यामुळे मला नीट व्हिडिओ घेता नाही आला. हा परिसर खूपच सुंदर आणि प्रसन्न आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कमळ देखील बघायला भेटतील, जसे की ब्रह्मकमळ, कृष्णकमळ. देवदर्शन झाल्यानंतर आता आम्ही बीचकडे रवाना झालोत. या ठिकाणी तुम्हाला प्रवेश शुल्क प्रत्येकी असं 5 रुपये अशी द्यावी लागेल आणि येथे शौचालय देखील आहे. आणि जर कोणी कपडे कोणाला चेंज करायचे असतील तर येथे चेंजिंग रूमचे चार्जेस आहेत प्रत्येकी 10 रुपये. तर या ठिकाणी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल, खेळण्यांचे स्टॉल, कोकोनट वॉटर, खूप म्हणजे खूपच सुंदर असं इथलं हे बीच आहे. 7 किलोमीटर लांब असा पसरलेला एकदम छान असा समुद्र किनारा आणि त्या किनाऱ्यालगत सुपारीची आणि नारळाची झाडे येथे आपल्याला बघायला भेटतील. हा एकमेव बीच असा आहे जो की मुंबईतला एकदम स्वच्छ बीच आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय थोडा पण बीचवरती कचरा नाही आणि एकदम पाणी देखील एकदम मस्त आहे. एकदम चांगलं शुद्ध पाणी आहे. तर आम्ही आता बीचकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत. या ठिकाणी ओहोटीचा टाईम होता, त्याच्यामुळे पाणी खूपच आतमध्ये गेलेलं होतं आणि त्यामुळे आम्हाला थोडंसं अंतर पार करून जावे लागेल. या ठिकाणी बीचवर यायचं म्हटलं की लहान मुलांचं असतं किल्ला बनवायचा, मातीत खेळायचं, कपलचं असतं फोटोशूट करायचं, उलट बीचवरती फेरफटका मारायचा, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी येथे करता येतात. या ठिकाणी तुम्ही उंटावरून स्वारी करू शकता, घोड्याची स्वारी करू शकता, बीचवरती आपलं नाव लिहून ते पाण्याने पुसून जातं. हा एक वेगळाच अनुभव येथे तुम्हाला बघायला भेटतो. या उलट येथे तुम्हाला काही बीच ॲक्टिव्हिटी करायच्या असतील, जसे की स्कूबा डायव्हिंग असेल किंवा काहीही बीचवरच्या ॲक्टिव्हिटी जसं की बनाना राईड असेल, या देखील ॲक्टिव्हिटी येथे उपलब्ध आहेत. एकदम खिशाला परवडेल अशा दरामध्ये येथे ॲक्टिव्हिटी उपलब्ध आहेत. या ठिकाणी फोटोशूटसाठी, कपल फोटोशूटसाठी हा बीच खूपच प्रसिद्ध असा आहे. येथे भरपूर कपल येतात फोटोशूट करण्यासाठी. आणि जर का तुम्ही समुद्राच्या कडेला आला म्हटल्यानंतर तुम्हाला खेकडा, मासे, नॉनव्हेज खाण्याचा तर खूपच वेळ असेल. आणि या ठिकाणी आपलं घरच्या रीतीने जसं बनवतो तसं येथे भरपूर सारे नॉनव्हेजचे, व्हेजचे स्टॉल आहेत. खाण्यासाठी येथे भरपूर खूप सारे स्टॉल आहेत. करून मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी रोजच्या दगदगीच्या जीवनातून जर का तुम्हाला थोडाफार आराम पाहिजे असेल, थोडीशी शांतता पाहिजे असेल, तर तुम्ही या बीचवरती नक्की या. आणि या बीचवरती आल्यानंतर अजिबात कचरा करू नका, याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे. हा बीच खूपच सुंदर आणि मन प्रसन्न करणारा आहे. या ठिकाणचे सर्वच बीच असे खोल नाही आहेत, एकदम सरळ बीच आहेत. त्यामुळे तुम्हाला जर खोल बीचमध्ये जायचं असेल तर तुम्हाला भरपूर पुढे जावे लागेल आणि ते या बीचवरती अलाउड नाही आहे. त्यामुळे बीचवरती आलात तर तुम्ही एकदम तुमच्या रीतीने एन्जॉय करा. येथे कचरा करू नका. आणि जे कोणी कपल असतील ते आपला क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी देखील या बीचवरती येऊ शकतात. थँक्यू.